मानवतेच्या व्याटेवर ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य समर्पित केलं अशा वैश्विक पातळीवरील सर्वच मानवतावादी विचारांना समर्पण करतो, नतमस्तक होतो। तसेच आजच्या ह्या ज्ञानपीठावर विचारपीठावर उपस्थित असलेले या शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुनीता पारे मॅडम, तसेच या शाळेच्या समन्वयक कोऑर्डिनेटर आदरणीय अश्विनी शेळके मॅडम, तसेच या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय योगिता जाधवताई, तसेच या शाळा समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय गुप्ता सर, या शाळा समितीचे दुसरे सन्माननीय सदस्य ज्यांचा मला भरपूर असा सहवास लाभलेला आहे आणि ज्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो आहे असे आमचे आदरणीय सौदागर सर, तसेच माजी सरपंच आदरणीय बद्री अप्पा जाधव आणि सर्व शाळेचे सर्व शिक्षक, माध्यमिकचे उच्च माध्यमिकचे सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी प्रतिनिधी सर्वांनाच आणि मागे उपस्थित असलेले आमचे सर्व बांधव नागरिक भगिनी माता भगिनी या सर्वांना खरं तर मी वंदन करतो, अभिवादन करतो। आजचा क्षण माझ्यासाठी प्रचंड भावनिक आहे। या समोरच्या गर्दीमध्ये मी कुठेतरी बसलोय आणि मनातल्या मनात ते लहान मूल रडतंय, हसतंय, कौतुकाने पाहतंय, असं ते माझ्यातलं मूल ह्या गर्दीत बसलंय असं मला सारखं वाटतंय। खरं तर आपण शाळेच्या ग्रुपवर पाहिलं असेल, महानगरपालिका आयुक्त असतील, प्रांत असतील, ACP असतील, DCP असतील, जॉईंट कमिशनर असतील, अनेक मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या स्टेजवर मी बोललो, परंतु अत्यंत प्रॅक्टिकल एक वैचारिक भूमिका घेऊन बोललो। पण इथे मात्र मी हलतोय खरं तर, म्हणजे इथे बोलताना मला खूप भरून येतंय, भावनांना नियंत्रण करणं मला फार जड जातंय। कारण मी पण या शाळेच्या मातीत मांडीत बसून आमच्या आदरणीय शिक्षकांचे, गुरुवर्यांचे, तसेच आलेल्या अतिथींचे विचार ऐकत आम्ही इथे मोठे झालो आणि अशा शाळेमध्ये एक विद्यार्थी म्हणून खरं तर मी स्वतःला कायमच अत्यंत समाजातल्या सामाजिक घटकातले एक सामान्य घटक समजत आलेलो आहे। तितकीच सामान्य ओळख माझी स्वतःची एक माणूस म्हणून आहे असं मी समजतो। परंतु अनपेक्षितपणे मला शाळेने बोलावलं आणि तुम्ही या कार्यक्रमाला याल का असं विचारलं। मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हटलं। कधीच आयुष्यात पुरस्कार मिळावेत किंवा काय त्याचं मला अप्रूप काहीच वाटलं नाही, परंतु माझ्या शाळेच्या प्रमुखांनी मला शाळेत माझ्या भावंडांशी, आमच्या लेकरांशी, आमच्या या छोट्या छोट्या बहिणीशी संवाद साधण्यासाठी मला बोलावलं। याचं मला खरोखर आनंद वाटतो, अभिमान वाटतो, तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। मी कृतज्ञता व्यक्त करतो सर्वांच्या प्रती। बांधवांनो, मी जेव्हा या शाळेकडे बघतोय, म्हणजे गतकाळचं वैभव पण मी पाहिलेलं आहे आणि सध्याचा काळ पण मी जो बघतोय की मुंबई पुण्याचे जे विद्यार्थी असतात, आधुनिक अकॅडमीमधून ते तज्ज्ञ प्रावीण्य मिळवतात आणि त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा करण्याचं काम ह्या ग्रामीण भागातील मुलं ज्या ताकदीने करून मेडल प्राप्त करतायत, तेव्हा मला खरोखर या शाळेची धुरा वाहणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पारे मॅडम यांच्या कर्तव्य कुशलतेची, कौशल्याची मला खरोखर जाणीव होते। त्यासाठी त्यांना जे सहकारी लाभलेले आहेत, सर्व शिक्षक वृंद, या सर्वांचं जे एक दुसऱ्याशी समन्वय आहे, तो समन्वय अत्यंत सुंदर आणि सुरेख आहे, त्याचा मला आनंद वाटतो। आणि मगाशीच माझा गेस्ट हाऊसमध्ये आदरणीय अश्विनी शेळके मॅडम यांच्याशी परिचय झाला।
एक 5 मिनिटाच्या संवादामध्ये एक जीवनपट मला कळाला की एक सोमय्याच्या तिथल्या त्या कॅम्पसमध्ये राहून शिक्षण घेऊन तिथे हॉस्टेलला राहून तिथेच एवढे सगळ्या ह्या सोमय्या विद्यामंदिर सोमय्या एज्युकेशन हबचा पूर्ण कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम करतायत. म्हणजे विद्यार्थिनी आणि तिथेच पुन्हा रुजू होणं म्हणजे हा केवढा मोठा प्रवास आहे. हे सर्व करण्याचं काम या सोमय्या समूहाने कायम केलेलं आहे. यामुळे हे सर्व श्रेय जर जात असेल आदरणीय ह्या शिक्षण व्यवस्थेची मेढ रेवणाऱ्या आदरणीय करीमशीबाई शेठजी यांना जाते. तर मी विनंती करतो की करीमशीबाई शेठजी यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यानंतर डॉक्टर शांतीलाल सोमयाजी शेठजी यांनी देखील ती परंपरा सुरू ठेवली. त्यांच्यासाठी देखील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांची तिसरी पिढी असलेले आदरणीय समीरभाई शेठजी सोमय्या हे देखील रसायनशास्त्रामध्ये परदेशात पदवी प्राप्त करून आलेले आहेत आणि ते देखील ह्या शाळेची एवढी छान धुरा इथे वाहत आहेत आणि त्याचीच फलश्रुती म्हणून हे सगळं बहरलेलं वातावरण दिसतं. हे सगळं सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा हे सर्व साहित्य इथे दिसतंय. सर्व हे सगळी याची म्हणजे ही सगळी फलश्रुती इथे दिसते. हे सोमय्या परिवाराचं सोमय्या व्यवस्थापनाचं सोमय्या विद्यामंदिरचं हे खरं तर खूप मोठं योगदान आहे. आपण सर्वजण त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोत. खरं तर म्हणजे मगाशी आदरणीय राऊत सरांनी उल्लेख केला की मी चटई चाळीमध्ये राहायचो आणि तिसरीला असतानाच फॅक्टरी बंद पडली. मग जी काही कुटुंबाची वाताहत झाली ती वाताहत अनेकांनी पाहिलेली आहे. त्या भरतवाडीच्या घरामध्ये जर राहायचो समाधान एवढंच होतं त्या घराचं की आम्ही फक्त रस्त्यावर राहत नाही हे सांगायला फक्त म्हणजे आम्हाला ते समाधान होतं की आम्ही घरात राहतो. कारण पावसाळ्यात रात्री पाऊस इतका पडायचा आणि पडला की मग भांडी ठेवत भांडी संपून जायची. पावसाचं पडणं काही संपायचं नाही आणि मग अशा वेळेस घरभर चिखल व्हायचा. अशा चिखलात रात्री काढलेल्या आहेत. त्यामुळे त्या दिवसांची जाणीव आहे. एक रात्र तर अशी आली ही आठवण मला आवर्जून सांगायची आहे की पाऊस पडत होता आणि मग भांडी ठेवायला सुरुवात केली. सगळं घरभर भांडी ठेवून झाली, जागा उरली नाही. माझ्या लहान बहिणींनी आईला बहिणीला दुसरीकडे झोपायला पाठवलं. माडी म्हणून होतं एक त्यांच्याकडे झोपायला पाठल्या. रात्रभर पाणी उपसत होतो, रात्रभर रडत होतो आणि सकाळी पुन्हा उठून तसाच सौदागर सरांच्या आधिपत्याखाली कामाला गेलो. त्या रात्री लिहिलेली कविता आहे. ती कविताच माझ्या जगण्याचा आशावाद आहे की पावसा ये, हे पावसा तू बरसत राहा, हे पावसा तू कोसळत राहा, हे पावसा तू कितीही बरसलास कितीही कोसळलास तर मी ढासळणार नाही आणि कोसळणार नाही. मातीत जन्मलेला मातीचा माझा देह, मातीत वाढलेला मातीचा हा माझा देह विरघळून चिखल होणार नाही. तू मात्र बरसत राहा, बरसत राहा, बरसत राहा. कारण निसर्ग नियम आहे तो त्याचा ऋतूप्रमाणे वागणार होता. परंतु घराचं गळकं छप्पर ही माझी परिस्थिती होती आणि ते दुरुस्त करण्याचं काम माझं होतं आणि मी ते आव्हान स्वीकारलं आयुष्याला आणि मी माझा प्रवास सुरू ठेवला आणि आत्ता आज तुमच्यासमोर उभा आहे. बांधवांनो, मी अत्यंत कमी वयाचा होतो तेव्हाच इथे स्पर्धा झाल्या आणि त्यामध्ये कवी संमेलन पण झालं. तर प्रथम क्रमांक जर मिळाला असेल तर तो आयुष्यमान आदरणीय सौदागर साहेबांचा मिळाला. त्यावेळेस त्यांनी कविता व्यक्त केली होती की पुतळ्यांना पाडून विचार मारता येत नाही. आजही माझा संदर्भ आहे. दुसरा क्रमांक मिळाला तेव्हा तर मी विद्यार्थीच होतो. श्रीकांत बागुल यांना दुसरा क्रमांक मिळाला मला. तिसरा क्रमांक आमचे आदरणीय रामदासजी सोनवणे साहेबांना मिळाला. म्हणजे फाटके परिस्थितीमध्ये पण हा असा जो प्रवास होता तो सुरू होता. आणि सरांच्या वहीमध्ये मॅडम मी त्यावेळेस त्यांची कवितेची वही वाचली होती. मी जेमतेम 10वीत झालो होतो आणि तेव्हापासून मी कंपनीत शिक्षण आणि काम दोन्ही बाजू सांभाळत होतो. त्या कवितेमध्ये जगातले जे थोर साहित्यिक आहेत
त्यांचे प्रेमावरचे विचार होते. त्यातले 2 विचार सर तुमच्या वहीतले मी घेतले. हरिभाऊ उपाध्यांची ओळ आहे, हरिभाऊ उपाध्यांची, की प्रेम करणं ही कला आहे, परंतु प्रेम टिकवणं ही साधना आहे. मला प्रश्न पडला की प्रेम करणं जर कला आहे, टिकवणं साधना आहे, तर म्हणजे काय? म्हणजे तुम्ही प्रेम कोणावरही करू शकतात. आईवर करतो, मग वडिलांवर करतात, बहिणीवर करतात, प्रेमावर करतात.